नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीचा रिझल्ट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या कंपनीचे नाव आहे लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड आणि मित्रांनो, ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. हे कोणाकोणाला माहीत होते हे तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. आणि मित्रांनो, या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 1282.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 300.22% जबरदस्त रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.65 थाउजंड करोड रुपीजचा. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.07%, FISची होल्डिंग आहे 0.09%, DISची होल्डिंग आहे 0.01%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.01% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 27.82%. आणि मित्रांनो, या कंपनीचे प्रमोटर्स तुम्ही इथे बघू शकता. या कंपनीचे प्रमोटर्स आहे रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड आणि या कंपनीमध्ये यांची हिस्सेदारी आहे 51%. आणि मित्रांनो, ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. म्हणजे मित्रांनो, ही कंपनी इनडायरेक्टली रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. तर चला आता बघूया या कंपनीचे Q3चे नंबर. तर मित्रांनो, हे जे नंबर दिले आहे हे सगळेचे सगळे लॅखमध्ये दिलेले आहे. मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगतो. तर मित्रांनो, हे आहे इयर ऑन इयर बेसिसचे कंपॅरिझन आणि हे आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसचे कंपॅरिझन. तर मित्रांनो, लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 51 कोटी रुपयाने वाढून 146 कोटी रुपये आला आहे. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर जवळपास ट्रिपल झाला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 128 कोटी रुपयाने वाढून 146 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया या कंपनीचा टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 52 कोटी रुपयाने वाढून 147 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 128 कोटी रुपयाने वाढून 147 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया या कंपनीच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल म्हणजे खर्चाबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 51.75 करोड रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 143.43 करोड रुपीज. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 121.44 कोटी रुपयाने वाढून 143.43 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया या कंपनीच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 0.52 करोड रुपीजने वाढून 3.69 करोड रुपीज आला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 7.03 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 3.69 कोटी रुपये. चला आता बोलूया या कंपनीच्या प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 0.60 कोटी रुपयाने वाढून 3.71 करोड रुपीज आला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5.23 करोड रुपीजने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 3.71
करोड रुपीज. चला आता बोलूया लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडच्या EPS बद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, हा फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, या कंपनीचा EPS 0.47 रुपीजने वाढून इयर ऑन इयर बेसिसवर 2.90 रुपीज आला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4.08 ने कमी होऊन 2.90 आला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.